मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही असा निर्धार जो आहे आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलेला दिसून येत आहे। मी आहे मुंबईतल्या रस्त्यांवर, तुम्हाला हे चित्र दाखवतोय। मुंबईतल्या रस्त्यांवरची काय परिस्थिती आहे, मोर्चेकरी जे आहेत कुठेही जिथे जागा मिळेल तिथे क्षणभर विश्रांती घेताना दिसून येते। आपण या गाडीवरचा जो आहे बॅनर जो आपण पाहू शकतो, आमचं काळीज, मनोज जरांगे पाटलांचा फोटो आहे। आमचं काळीज म्हटल्यानंतर जे आहेत मोर्चेकरांनी अखेर जीप गाडीचा जो आपला टप आहे, टपावरचा जो आहे क्षणभर विश्रांती घेताना आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतात। या बाजूला गाडी आहे, तिथे सुद्धा त्या गाडीवर जे आहे क्षणभर विश्रांती घेण्यासाठी आंदोलनकर्ते जे आहेत ते आपल्याला दिसून येते। त्यामुळे या संपूर्ण जर बघितलं की मुंबईतल्या रस्त्यांवर जे आहे ते आंदोलनकर्ते आपल्याला दिसून येत आहेत। आंदोलनकर्त्यांनी जिथं मिळेल तिथे आपली क्षणभर विश्रांती घेताना दिसून काय दिवसभरामध्ये जर आपण विचार केला की आंदोलनकर्ते जे आहे आझाद मैदानामध्ये हजेरी लावतात, मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देतात आणि मग 6-7 वाजले की मग मुंबईतल्या रस्त्यांवर जिथे कुठे जागा मिळेल, जिथे कुठे फुटपाथ मिळेल त्या जागेवर क्षणभर विश्रांती घ्यायची अशी जी आंदोलनकर्त्यांची भूमिका आपल्याला या दिसून येते। त्यामुळे या फुटपाथच्या रस्त्यावर जर बघितलं तर घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे, संपूर्ण घाण पडलेली आहे, तरी आंदोलनकर्ते जे आहेत क्षणभर विश्रांती घेण्यासाठी इथे झोपलेले आपल्याला दिसून येत। आपल्यासोबत आंदोलनकर्ते आहेत। सर, काय सांगाल, तुम्हाला सुविधा नसताना इथे झोपलेले आहात? सुविधा सरकारने तर काही केलेल्याच नाहीत, पण आम्हाला आता आमचं काळी जर झोपलं नाही तर आम्ही काय झोपायचं, थोडं क्षणभर विश्रांती भेटण्यासाठी आम्ही इथं झोपतो। कुठून आल्यात, काय बीड आरक्षण मिळणार आहे का? नाही, आरक्षण भेटण्यासाठी आम्ही घेण्यासाठी आलोत ना। राहिलेल्या ज्या कुणबी नोंदीत त्या लागू करण्यासाठी मनोजदादांचं जे आरक्षणाचा लढा आहे त्याच्यासाठी आम्ही सगळेजण सामील होण्यासाठी आलोत। आमचा बाप झोपला नाही, आम्ही झोपणार कशी, अशी भूमिका जे हे आंदोलनकर्ते व्यक्त करताना दिसून येते। आरक्षण दिल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही, काही झालं तरी, अशी भूमिका आंदोलनकर्ते व्यक्त करताना दिसून येते। कॅमेरामन विक्रमसह विकास मिरगडे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।